नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नाल्को गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेसमध्ये विविध पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय, कशा प्रकारे अप्लाय करू शकता, इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सर्वप्रथम जर तुम्हाला याची मराठी स्वरूपामध्ये जर वाचायचं असेल मराठी स्वरूपामध्ये ही ॲड, तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲज वेल ॲज तिथेच तुम्हाला याचं PDF पण मिळून जाईल. मित्रांनो, हे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड आहे, म्हणजेच नाल्को. या अंतर्गत वेगवेगळे डिसिप्लिन्स देण्यात आलेले आहेत: मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि केमिकल. मेकॅनिकल डिपार्टमेंट अंतर्गत 59 पदे आहेत, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट 27 आणि केमिकल 24. याच्यामध्ये तुम्ही अनरिझर्व्ड, EWS, OBC, SC, ST या प्रवर्गातील उमेदवारांचे जे पदं आहेत, म्हणजे जे पदे वितरित करण्यात आलेले आहेत ते पाहू शकता. हे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीज जे आहे त्यांसाठी जे पदं आहेत हे पूर्ण ग्रॅज्युएट ट्रेनीजसाठी आहे, इंजिनियर ट्रेनीज. सो इथे गेटचे मार्क्ससुद्धा लागणार आहेत. आता खाली ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत, पाहायची गरज नाही. जर तुम्हाला माहीत नसेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. इथे डिसिप्लिन दिलेला आहे: प्रिस्क्राईब्ड फुल टाईम डिग्रीज इन इंजिनिअरिंग किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन. तुमचं इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाली पाहिजे, पॉवर इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, केमिकलसाठी केमिकल इंजिनिअरिंग किंवा M.Tech इन अप्लाइड केमिस्ट्री झालं पाहिजे. म्हणजे हे जे डिसिप्लिन्स आहेत त्याच्यामध्ये जे जागा आहेत त्याला अप्लाय करण्यासाठी तुमचं फॉलोइंग एज्युकेशन असणं गरजेचं आहे. अप्पर एज लिमिट जी आहे ती 30 आहे आणि SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एज रिलॅक्सेशन आहे ॲज पर रूल. सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे तर इथे दिलेलं आहे: नाल्को शाल युटिलाइज ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग 2025. म्हणजे तुमचे जे गेट 2025चे मार्क्स असतील ते घेतले जातील ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीजसाठी. जेही डिसिप्लिन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करताना तुमचे जे मार्क्स आहेत, तुमचे जे व्हॅलिड गेट स्कोअर असेल जे तुम्ही सिक्युअर केलेलं आहे ते तुम्हाला सबमिट करणे गरजेचे आहे. जे तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो तुम्हाला कंप्लीट करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर फायनल सिलेक्शन कसं असणार आहे तर फायनल सिलेक्शन जे असणार आहे तुमचे जे गेटचे मार्क असतील त्या बेसिसवर असणार आहे, तुमचा परफॉर्मन्स असणार आहे. पुन्हा पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या बेसिसवर एक वेटेज केलं जाईल आणि त्यानुसार 90% आणि 10% म्हणजे एक रेशो ठेवला जाईल. 90% गेटचे मार्क आणि पर्सनल इंटरव्ह्यू 10%. तुम्हाला 100% पैकी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला जे आहे हे पद मिळणार आहे. फुल टाईम आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल ओनली प्लेस्ड इन अ पे स्केल. इथं जो पे स्केल आहे तो दिलेला आहे 40,000 3% टू 1,40,000 ड्युरिंग द 1 year ट्रेनिंग पिरियड. एक वर्षाच्या ट्रेनिंग पिरियडमध्ये बेसिक पे जो असणार आहे 40,000 असणार आहे. प्लेसमेंट बघू शकता तर याच्यामध्ये दिलेलं आहे: ॲज पर द ट्रेनिंग पॉलिसी ऑफ द कंपनी द सिलेक्टेड कॅन्डिडेट शाल अंडरगो 1 year ऑन द जॉब ट्रेनिंग ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड अँड ऑर आफ्टर ॲब्झॉर्प्शन द कॅन्डिडेट्स मे बी पोस्टेड ॲट एनी ऑफ द युनिट. म्हणजे जिथेही याचे ऑफिस आहेत तिथे तुम्हाला पाठवलं जाऊ शकतं. 1 वर्षाचं तुमच्या म्हणजे जे ट्रेनिंग आहे ते ट्रेनिंग पिरियड असणार आहे. रिझर्वेशन रिलॅक्सेशनबद्दल मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला. एज रिलॅक्सेशन आहे. त्याचबरोबरच्या पोस्ट आहेत वरी तर तुम्हाला जे प्रवर्ग आहे त्यानुसार बघायचं आहे. मेडिकल फिटनेस, सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड असणार आहे, त्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे. ॲप्लिकेशन फी पण आहे. जनरल, OBC आणि AWS कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फी आहे आणि जे SC ST कॅन्डिडेट्स असतील इन्क्लुडिंग डिपार्टमेंटल कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी 100 रुपये आहे. कॅन्डिडेट्स कॅन ऑप्ट पे थ्रू इंटरनेट बँकिंग थ्रू तुम्ही जे आहे फी पे करू शकता. कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे तर नाल्कोची वेबसाईट आहे nalcoindia.com. त्यावरती जे करिअर पेज आहे तिथे जाऊन तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट रीड करू शकता आणि अप्लाय नाववर क्लिक करून तुम्ही इझिली याच्यासाठी अप्लाय करू शकता. तिथेच तुम्हाला तुमचे जे गेटचे मार्क्स असतील, तुमचं जे क्वालिफिकेशन असेल, जेही तुम्ही डिसिप्लिनमध्ये क्वालिफिकेशन कंप्लीट करत असाल, तुमचं जेही प्रवर्ग असेल SC ST OBC तर तुमचे ते सर्टिफिकेट सर्व काही तुम्हाला जे आहे सबमिट करायचं आहे. त्यानुसार अप्लाय करायचं आहे अँड दॅट्स इट. याचे जे ॲप्लिकेशन डेट्स आहेत त्या 2/1/2026 म्हणजे आज 1 तारीख आहे तर उद्यापासून याचे ॲप्लिकेशन सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. ते 22/1/2026 4 वाजेपर्यंत हे ॲप्लिकेशन जे असणार आहेत ते चालू राहणार आहेत. या पिरियडच्या आतमध्येच तुम्हाला जे आहे याची फीसुद्धा पे करायची आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमची जर इंजिनिअरिंग फॉलोइंग डिसिप्लिनमध्ये झालेली असेल आणि तुम्हाला जर या पोस्टसाठी जे आहे ते अप्लाय करायचं असेल, पोस्टचं नाव वापस एकदा सांगत आहे, ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनीज. तर याच्यासाठी जर अप्लाय करायचं असेल तर सिंपल तुमचे जे क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट करा. तुमचे कंप्लीट असतील, डिसिप्लिन पहा, तुमचे जे टेबल दिलेलं आहे समोर त्यानुसार तुम्ही प्रवर्गानुसार जागा पहा, गेटचे मार्क जे असतील ते पहा, त्यानुसार तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. मित्रांनो, या रिगार्डिंग काही क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि जे टेलिग्राम आहे त्याचाही ग्रुप दिलेला आहे, आम्ही तिथंही अपडेट्स टाकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.